नमस्कार मित्रांनो. आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज महाराष्ट्रभर सगळीकडे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचं इलेक्शन सुरू आहे. तर या ठिकाणी बरेच उमेदवारांचं भविष्य पणाला लागलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांची पूर्ण ताकद लागलेली आहे. सर्वच राजकीय पक्ष एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करत आहेत. पण ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावरती लढायला पाहिजे, त्यासाठी मुद्दे काय असले पाहिजेत, त्यांची कार्य काय आहेत, जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्याची. तर आज माझ्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज तुम्हाला मी जिल्हा परिषद निवडणूक हे कोणत्या मुद्द्यावरती प्रत्येक पक्षानं लढवायला पाहिजे आणि त्याची कार्य काय आहेत, त्यांना काय अधिकार आहेत आणि ते कशा पद्धतीने काम करणार आहेत उद्याच्याला आपल्यासाठी. तर हे मुद्दे काय आहेत आपण सगळं समजून घेऊया. आज ही निवडणूक एक राजकीय पटलावरती काम लढवत असताना एक वेगळ्या मुद्द्यावरती बऱ्याच ठिकाणी निवडणूक आपण लढवताना पाहतोय. काही ठिकाणी जातीय समीकरणावरती निवडणूक लढवली जाते. काही ठिकाणी मंदिर, मस्जिदी याच्यावरती ही निवडणूक लढवली जाते. तर मित्रांनो, ही निवडणूक स्थानिक प्रश्नावरती निवडणूक लढवली गेली पाहिजे. लोकांच्या समस्या काय आहेत, त्या ठिकाणच्या लोकांच्या भावना काय आहेत, त्या गोष्टीवरती ही निवडणूक लढवली गेली पाहिजे. पण आज प्रत्येक पक्ष आपल्याला मतदान करण्यासाठी, आपल्याकडे मतदान खेचण्यासाठी काही लोक या प्रचारामध्ये बोलत आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला संविधानानं आपलं मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. पण आपण कोणत्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे, तो उमेदवार कसा असावा, त्या त्या कार्याशी एकनिष्ठ आहे का, तो त्या कार्याला लायक आहे का, या सर्व प्रश्नाची उत्तर तुम्हाला त्या माणसामध्ये मिळायला पाहिजेत. तर तुम्ही त्या ठिकाणी एक मतदार राजा म्हणून तुम्ही मतदान केलं पाहिजे. लोकशाही आहे ही बाबासाहेबांनी संविधानामध्ये तो आपल्याला अधिकार दिलेला आहे. आपलं एक मत या राज्याचं नेतृत्व, या देशाचं नेतृत्व, या तालुक्याचं नेतृत्व, हे जिल्ह्याचं नेतृत्व, गावाचं नेतृत्व तयार करत असतं. ग्रामीण भागामध्ये आज ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची ही निवडणूक आहे. त्या निवडणुकीमध्ये कोणताही नेता या ठिकाणी निवडला जात नाही. या ठिकाणी कार्यकर्ता निवडला जातो आणि तो कार्यकर्ता आपल्या भागातला, आपल्या जवळचा, तो कार्यकर्ता आपल्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत, आपल्या काही ज्या काही अडचणी आहेत, आपल्याला ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस त्या अडचणी त्या सर्व घेऊन तो जिल्ह्याच्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी तो मांडतो आणि त्याला न्याय आपल्या गावासाठी, आपल्या समाजासाठी देत असतो. तर असं आपल्याला आज या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये कुठेही पाहायला मिळत नाही आणि हे दुर्भाग्य आहे. हे लोकशाहीचा पराजय आहे. त्यामुळं माझ्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, पक्ष कोणताही असू द्या, पक्षाचा विचार न करता या ठिकाणी माणूस निवडायचा आहे आपल्याला. आणि तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, याच्यापेक्षा तो आपल्या किती उद्या कामाला येणार आहे या गोष्टीचं विचार करणं, विश्लेषण करणं मला वाटतं. आणि म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी शेअर करत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. फेसबुक, इन्स्टा पेजला फॉलो करा. तर चला तर आपण आज जिल्हा परिषदची कार्य काय आहेत आणि त्या संदर्भात आपण माहिती घेऊया. तर मित्रांनो, जिल्हा परिषद सदस्य म्हणजे नेमकं काय? ग्रामीण आणि शहरी नागरिकांसाठी हा मोठा प्रश्न आहे. कारण आज
प्रत्येक विज्ञानानं जरी प्रगती केली असली तरी आज या सगळ्या गोष्टीकडं, लोकशाहीकडं आज विचार करायला किंवा त्याच्याकडे बघायला कुठल्याही आज माझ्यासारख्या शिकलेल्या लोकांनाही वेळ नाहीये, तर ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना ते काय करणार. आज नेते मंडळी भरमसाठ आश्वासनं देत असतात, पण त्यातील किती आश्वासनं पूर्ण करतात ते विचार करणं गरजेचं आहे. तर जिल्हा परिषद सदस्य म्हणजे जनतेने थेट निवडून दिलेला लोकप्रतिनिधी, गावचा खरा आवाज जिल्हा पातळीवरती मांडणारा गाव, तालुका, जिल्हा. तर प्रत्येक गटामधून एका तालुक्यामध्ये लोकसंख्येच्या हिशोबानं वेगवेगळे गट येतात आणि एका गटामध्ये एक जिल्हा परिषद सदस्य निवडला जातो आणि तो 5 वर्षासाठी या थेट या ठिकाणी इलेक्शन मधून त्यासाठी सर्व त्या गटातून लोक त्या उमेदवाराला मतदान करतात. त्या ठिकाणी अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतात, पण त्यांना जो योग्य वाटतो तो उमेदवार जिल्हा परिषदसाठी एक सदस्य म्हणून आपल्या भागातून जातो आणि तो आपल्या गावचा, तालुक्याचा आवाज तो जिल्ह्याच्या त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न करतो. तर हा सदस्य कशासाठी असतो, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देतोय की गावातील जिल्ह्यापर्यंत नेणे, जे आपल्या गावातील सर्वसामान्य जे प्रश्न आहेत, ज्या लोकांना रेग्युलर लागणाऱ्या गरजा आहेत, जसे की आज पाणी आहे, वीज आहे, त्याच्यानंतर शिक्षण आहे, त्याच्यानंतर आरोग्य आहे, ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत, ह्यांचे जे प्रश्न आहेत, छोटे छोटे प्रश्न ग्रामीण भागातील लोकांचे असणारे, ते छोटे छोटे प्रश्न हा सदस्य आपले जिल्हा लेवलला मांडतो आणि त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करतो. निधी खेचून आणणे, आज ग्रामीण भागामध्ये शाळा असतील, पाण्याचा प्रश्न असेल, हॉस्पिटल्स असतील, तर हे उभा करण्यासाठी, त्या ठिकाणचा विकास करण्यासाठी आपल्याला जिल्हा नियोजन समितीमधून हा निधी उपलब्ध करून आणतो, त्या ठिकाणी तो खेचून आणण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी हाच आपला सदस्य अधिकाऱ्यांना आपल्या अन्यायावरती जाब विचारतो. जर आपल्यावरती कुठे अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तो जाब विचारून त्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणचा आपला आवाज जिल्हा लेवलला नेतो. त्यानंतर गरिबाचा आवाज बनतो. आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेवरती जिथे जिथे अन्याय होईल, जिथे जिथे त्याला गरज असेल, त्या त्या ठिकाणी तो आपल्यासाठी, आपल्या कामासाठी धावून येतो. तर जिथे अधिकारी थांबतात तिथून जिल्हा परिषद सदस्य सुरुवात करतो. तर ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांची, जिथे जिथे अधिकारी काम करू शकत नाही, त्या त्या ठिकाणी हा जिल्हा परिषद सदस्य जो असतो तो आपल्यासाठी काम करत असतो. त्यामुळे आपण विचार केला पाहिजे की आपण निवडून दिलेला सदस्य हा आपल्यासाठी काम करणारा आहे किंवा नाही, याही गोष्टीचं या ठिकाणी आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य जो आहे त्याचे काय अधिकार आहेत आणि त्याचे काय फायदे आहेत. तर आपल्या जो जिल्हा नियोजन समितीचा जो निधी येतो जिल्ह्याच्या लेवलचा, तो आपल्या विभागासाठी, आपल्या विकासासाठी त्याचा मत जे काय आहे तो त्या ठिकाणी आपल्या विकासासाठी, आपल्यासाठी भागासाठी जे काय लागणारा निधी आहे तो त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये जाऊन जिल्ह्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला तो निधीसाठी तो त्या ठिकाणी भांडतो, त्या ठिकाणाहून तो घेऊन येतो. शाळा, रस्ते, पाणी, आरोग्य या विषयावरती हस्तक्षेप म्हणजे आपल्याला आपल्या भागातले जे सर्वसामान्य जे प्रश्न असतात, की मेन पहिला आहे ती शाळा आहे, दुसरा रस्ते, पाणी, आरोग्य या विषयावरती तो त्या ठिकाणी प्रश्न आपले जे आहेत त्या संदर्भातले तो मांडतो. त्या ठिकाणून या सर्व गोष्टीसाठी तो निधी घेऊन येतो आणि ती कामे आपली मार्गी लावतो.
या ठिकाणी हा आपला जो जिल्हा परिषद सदस्य आहे तो अधिकाऱ्यांना बोलून जाब विचारतो. ज्या ज्या गोष्टी आपल्या संदर्भात जिथं जिथं आपल्यावरती अन्याय होईल, जिथे जिथे हे अधिकारी आपली कामं करणार नाहीत, त्या ठिकाणी हा आपला प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी त्यांना जाब विचारून त्यांच्याकडून ती आपली कामं करून घेऊ शकतो. तसाच तो गावच्या विकासाचा आराखडा ठरवण्यासाठी सर्वात मोठी भूमिका घेतो. आज आपल्या गटातून जेवढेही ग्रामपंचायत आहेत, गाव आहेत, त्या सर्व गावाचा विकास आराखडा घेऊन तो आपला जिल्हा पातळीवरती जाऊन त्या ठिकाणी तो निधी उपलब्ध करून त्या त्या कामासंदर्भातला तो निधी उपलब्ध करून तो आपल्यापर्यंत आराखडा तयार करून तो आपल्यापर्यंत सर्व कामं पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर यासाठी काय काय मर्यादा आहेत, त्यांची काय आव्हानं आहेत, जे आज जिल्हा परिषद सदस्याची या ठिकाणी तो थेट कोणतीही फाईल अधिकाऱ्यास पास तर कोणतीही फाईल पास करण्याचा त्याला अधिकार नाही. अधिकाऱ्यावरती त्याचं पूर्णपणे नियंत्रण नसतं. सरकार बदललं की त्यांचे निधी अडकले जातात. पक्षीय राजकारणामुळे काम अडकतं. तर या ठिकाणी तुम्ही जो पण उमेदवार आपला निवडून देतोय त्या ठिकाणी त्याचं जिल्हा लेवलला त्याचं सरकार असणं गरजेचं आहे. राज्याचं सरकार त्यांचं असणं गरजेचं आहे. केंद्राचं सरकार त्यांचं असणं गरजेचं आहे. जर या ठिकाणी त्याची त्या उमेदवाराला त्या पक्षाकडून त्या नेत्याकडून जर निधी उपलब्ध करून नाही देता आला तर त्या ठिकाणी त्याला काम करण्यास खूप अडचणी येतात. त्यामुळे जर त्यांचं सरकार बदललं तर त्या ठिकाणी त्यांना निधी अडवला जातो, त्यांना निधी तेवढ्या प्रमाणात दिला जात नाही. या ठिकाणी पूर्ण पक्षीय राजकारणाचं समीकरण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं जातं. अधिकाऱ्यांवरती त्यांचं नियंत्रण कुठल्याही पद्धतीचं ते ठेवू शकत नाहीत. पद फक्त असून चालत नाही, यासाठी तो संघर्ष करणारा असावा लागतो. मित्रांनो, आपण निवडून देणारा जो आपला सदस्य आहे त्या ठिकाणी त्याचं नुसतं पद निवडून देऊन चालणार नाही, की तो आपल्यासाठी निधी आणण्यासाठी आपल्या कामासाठी भांडणारा असावा, संघर्ष करणारा असावा. नाहीतर नुसतंच तो आपलं पद घेऊन झोपा काढणारा नसावा. तर खरं काम काय असायला पाहिजे, की हा माणूस खूप टॅलेंटेड असायला पाहिजे, खूप फास्ट असायला पाहिजे. कारण आपली जी काही ग्रामीण भागातली छोटी छोटी कामं आहेत, त्यांच्या ज्या काही फायली आहेत त्या पुढे घेऊन अधिकाऱ्यांशी भांडून त्या ठिकाणावरून त्याला त्या पास करून आणता आल्या पाहिजे. जनतेसाठी त्या माणसाकडे वेळ असायला पाहिजे. कारण तो पूर्ण वेळ हा जनतेला देता यायला पाहिजे. त्यामध्ये त्यानं कोणताही श्रेयवाद घ्यायला नको. स्वतःच्या श्रेयवादासाठी त्यानं काम करायला नको. स्वतःच्या श्रेयवादासाठी जर काम केलं तर विकासाला खूप मोठा अडथळा या ग्रामीण भागामध्ये येऊ शकतो. त्यामुळे तो उमेदवार जो आहे तो निस्वार्थ असावा. कोणाच्याही दबावाला बळी पडून काम करणारा नसावा, कोणाच्याही दबावाखाली येऊन काम करणारा नसावा. कारण आज राजकीय पक्षामध्ये वरिष्ठांचा दबाव या ठिकाणी खूप असतो आणि त्याच्या जर दबावाखाली काम करणारा असेल तर आपला विकास दिसणार नाही. विकास दिसला पाहिजे, काम बोललं पाहिजे, त्याचा विकास दिसायलाच पाहिजे आणि कामही बोलायला पाहिजे. तर हा उमेदवार जनतेशी संपर्क कसा या उमेदवाराचा कसा जनतेशी संपर्क असायला पाहिजे, तर नंबर वन आहे की तो आपला फोन उचलला पाहिजे. आपल्याला ज्यावेळेस अडचणी येतील त्यावेळेस त्यानं पहिला फोन आपला उचलला पाहिजे. अदरवाईज तो उमेदवार आपला फोन उचलणार नाही आणि आपण त्याच्या पाठीमागे लागणार. दुसरी गोष्ट, आपण जे काय सांगतोय, आपल्या ज्या काय अडीअडचणी आहेत त्या ऐकून घेणारा असावा. नाहीतर तो त्याचं स्वतःच खरं करणारा नसावा. गावात त्याचा संपर्क रोज असला पाहिजे. त्या वार्डमध्ये त्या एरियामध्ये त्याचा संपर्क असला पाहिजे आणि तो नम्रपणा त्याचा ठाम असला पाहिजे. तो गुरमीतला नसावा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जर नम्र असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी तो तुमच्यासाठी मदत करेल आणि तो तुम्हाला नेहमी बोलला पाहिजे की मी तुमच्यासाठीच आहे. असा नेता, असा आपल्याला कार्यकर्ता या ठिकाणी जिल्हा परिषदसाठी पाठवायचा आहे. तर योग्य जिल्हा परिषद सदस्याचे गुण कुठले कुठले आहेत? तो गावचा वकील असतो,
गरिबांचा आवाज असतो आणि विकासाचा पहिला सैनिक असतो. तर त्याचं काम, स्वभाव आणि संपर्क या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्याला या ठिकाणी त्या उमेदवारासाठी मतदान करायचं आहे. मित्रांनो, ही निवडणूक भावनिक होऊन कोणतर आपल्या जवळचा आहे, कोणतर आपल्या लांबचा आहे, हा विचार न करता आपला जो उमेदवार आहे तो हॉनेस्टली आहे का, तो एज्युकेटेड आहे का, तो या सर्व गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी तो काम आपलं करून घेऊ शकतो का, या सर्व गोष्टीचा विचार करून तुम्ही या ठिकाणी मतदान केलं पाहिजे. तर मित्रांनो, मतदारांना संदेश आहे की फक्त चेहरा नाही तर काम पाहून, स्वभाव पाहून, संपर्क पाहून मतदान करा. कारण हा ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे की नुसतं तुम्ही तो किती चांगला आहे, त्याचं संपर्क किती चांगला आहे हा न पाहता तो माणूस आपल्या किती कामाला येईल, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचा संपर्क कसा आहे, या सर्व गोष्टीचा विचार करून आपण मतदान करायला हवं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, गावच्या लोकांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय लोकशाही. धन्यवाद.